सविस्तर बातमी. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, विलीनीकरण होणार की नाही, या वादामध्ये आता नव्या वादाची चर्चा सुरू झाली आहे. तो म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये झेडपी प्रचाराची सभा झाली आणि तटकरेंनी या सभेला हजेरी लावली. मात्र सभेच्या बॅनरवरनं सुनेत्रा पवारांचाच फोटो गायब असल्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्या. बघूयात. तटकरे पटेलांवर विरोधकांकडून आधीच अजित पवारांचा पक्ष हायजॅक केल्याचा आरोप होत असतानाच आता एका बॅनरवरून नव्या चर्चा झडतायत. तटकरेंच्या रायगड जिल्ह्यामध्ये झेडपी प्रचारासाठी सभा पार पडली. इथे खुद्द सुनील तटकरेही उपस्थित होते. मात्र पाठीमागच्या पोस्टरवरून उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गटनेत्या सुनेत्रा पवारांचाच फोटो गायब होता. डाव्या बाजूला वरती अजित पवार, उजव्या बाजूला सुनील तटकरेंच्या कन्या आणि पुत्र, तर दुसरीकडे तटकरेंचा मोठ्या साईजचा फोटो बॅनरवर छापण्यात आला. एकीकडे नेते अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारच पक्षाच्या सर्वेसर्वा राहतील असं म्हणतात. मात्र दुसरीकडे या बॅनरवरून त्यांचाच फोटो गायब करण्यात आलाय. बॅनरवरच्या फोटोवर 4 फेब्रुवारी ही सभेची तारीख दिसतीये. मात्र स्थानिक नेत्यांनी अजित पवारांच्या निधनाआधीच म्हणजे 4 फेब्रुवारीच्या सभेचं बॅनर आम्ही 28 जानेवारीपूर्वी छापल्याचा दावा केलाय. इंदापूर येथे आयोजित केलेली प्रचार सभा ही सन्मान्य आमचे नेते अजितदादांच्या मृत्यूच्या पूर्वी आयोजित केलेली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून त्या सभेचे बॅनर आधीच छापले गेले होते आणि त्यामुळे त्या सभेच्या बॅनरमध्ये सन्मान्य आमचे नेते अजितदादा यांचा फोटो त्या ठिकाणी आहे. त्यामुळे अनावधानाने नवीन बॅनर केले गेले नसतील, त्यामुळे सुनेत्रा वहिनींचा फोटो त्याच्यावरती राहून गेला असेल. दरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर विरोधकांकडून होत असणाऱ्या टीकेत या बॅनरमुळे नव्या वादाची भर पडली आहे. तर काल नगरच्या कर्जतमध्ये ठिकठिकाणी लागलेले अजित पवारांच्या श्रद्धांजलीचे बॅनर थेट क्रेन लावून हटवले गेले. त्यावरून स्थानिक नेत्यांनी रस्त्यावर ठिय्या देत भाजप सत्तेत असलेल्या कर्जत महापालिकेच्या कारभारावर टीका केली. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी खुद्द राष्ट्रवादीच्याच प्रचार सभेत आणि ते सुद्धा सुनील तटकरेंच्या उपस्थितीत झालेल्या सभेत सुनेत्रा पवारांचा फोटो गायब होता. ज्या पद्धतीनं ईडी सीबीआयनं अनेक राजकीय नेत्यांवरती दबाव टाकण्यासाठी गुन्हे दाखल केले, छळ केला, त्याच्यामुळे कमजोर हृदयाची माणसं आहेत सगळी. आमच्यासारखी धाडसी लोक नाही आहेत ते जो होगा वो देखा जाएगा, जेल में डालना है डाल दो, चलो हमारा मौका आएगा तो आपको भी डाल देंगे. तो हे या गोष्टी होतच राहणार आहेत. आणि आज त्यांच्या अजित पवारांच्या पक्षातले बहुसंख्य आमदार यांच्यावरती अशाच प्रकारचे खटले आहेत. आणि त्याच्यामुळे आता हसन मुश्रीफचं मी ऐकत असतो हल्ली, फार मोठं प्रवचन देशाला देत असतात महाराष्ट्राला. त्यांच्या घरी जेव्हा ईडीची रेड पडली तेव्हा ते आणि त्यांचं कुटुंबाची वक्तव्य तुम्ही ऐका. आमच्या घरावरती ईडीची रेड पडली तेव्हा आमच्या घरातल्या बायका समोर आल्या नाहीत रडत. आम्ही धाडसानं सामोरा गेलो, अनेक लोक गेले, नवाब मलिक गेले, अनिल देशमुख गेले. तेव्हा तुमच्यासारखे धिप्पाड पुरुष हे कसे गर्भगळीत झाले महाराष्ट्रानं पाहिलं. राज वैशंपायन, TV9 मराठी, इंदापूर, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.